आमदार सुनील भुसारा आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। 5 ते 6 तास काल सगळे आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते, मात्र मुख्यमंत्र्यांना आपल्याला भेट दिली नाही। मुळात तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ घेऊन गेला होतात का? हो, आम्ही आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ साहेबांनी ती वेळ घेतली होती आणि त्यासोबत आम्ही सगळे आमदार, खासदार हेमंत सवरा आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो। परंतु दुपारी 3 ते रात्री 10:30 पर्यंत आम्ही सह्याद्रीवर होतो, परंतु आमची भेट झाली नाही। मुख्यमंत्री साहेब तिकडे आले नाहीत। त्यांचा एक कार्यक्रम होता लोअर पडला, तो करून ते पुन्हा वर्षावर आले। आम्ही 10:30ला वर्षावर गेलो, परंतु तिथे सुद्धा आमची भेट झाली नाही आणि आम्हाला कुठला निरोप पण आम्हाला दिला नाही की नंतर भेटतील किंवा केव्हा पुन्हा भेटायचं आहे। आणि त्यामुळे थोडीशी निराशा आमच्या सर्व आमदार खासदारांमध्ये आणखी पसरलेली आहे। आमचा विषय फार महत्त्वाचा आहे। आपल्याला माहिती आहे की पेसा भरतीची मुलं इथं ठाण मांडून आहेत झिरवाळ साहेबांच्या निवासस्थानाच्या इथे, आणि मग अशा वेळेला तो प्रश्न जरा गंभीर आहे म्हणून आम्ही आंदोलन पण केलं होतं। मुख्यमंत्र्यांनी त्यात मध्यस्थी करून चिठाई केली होती, आम्हाला वेळ दिला होता कालपर्यंतचा। पण हे सगळं गोष्टी होत असताना गेले 10 दिवस आम्ही या प्रश्नाकडे पाठपुरावा करत आहोत, परंतु आमची ठोस असा निकाल त्यामध्ये आम्हाला दिसत नाही। मुख्यमंत्री आदिवासी आमदारांकडे थेट पाठ करताय अशा पद्धतीचं तुम्ही आता बोलताना म्हटलेलं आहात, असं का होत असावं, काय वाटतंय? नाही, त्यामागे मुख्यमंत्र्यांना कोण सल्ले देत आहे किंवा त्यामध्ये काय त्यांचं इंटेन्शन आहे, काय भूमिका आहे, यामुळे थोडी साशंकता आहे आम्हाला। कारण आदिवासी समाजाप्रतीची तळमळ ही सर्वांचीच असते, परंतु त्याचा अभाव आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या एकंदर जे त्यांच्या प्रशासनातले ज्यांचे अधिकारी आहेत त्यामध्ये दिसतो। कारण आमचे निरोप असेल किंवा आमचे फोन असतील ते वेळेवर त्यांना दिले जात नाहीत। त्यांच्या मागे पुढे जे लोक आहेत ते त्यामध्ये काही करतात का असा आम्हाला संशय त्या ठिकाणी येतो। मुळात विधानसभा अध्यक्षांना भेटण्याचा प्रोटोकॉल असतो, बरोबर आहे। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, मात्र थेट हा प्रोटोकॉलच काल डावलण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं। हा निश्चितपणाने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना त्यांनी बोलवल्यानंतर CM DCM असतील त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं, परंतु स्वतः झिरवाळ साहेब आलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भेटण्याचे टाळलं। याबद्दल काय कारण आहे नक्की आम्हाला सुद्धा त्यांनी प्रश्न पडलेला आहे। काय भूमिका आता तुमची? आता आमची बैठक आहे 10:30 वाजता आणि आम्ही त्याबद्दल काही डिसिजन घ्यायचं ते आम्ही ठरवणार आहोत। काय निर्णय होईल असं वाटतं? आम्हाला राज्यभर आंदोलन उद्यापासून सुरू आम्ही करू। सकाळी सर्व हायवे जे प्रमुख महामार्ग आहेत ते आम्ही रोखणार आहोत। आमच्या सर्व आदिवासी जिल्ह्यामध्ये हा विषय होईल। मागच्या अनेक दिवसांपासून हे विद्यार्थी ठाण मांडून मुंबईमध्ये बसलेले आहेत, काय त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे? मुळात तुम्हाला 15 तारखेला हा निर्णयाचा मार्ग लावू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांचं होतं मागच्या महिन्यात। नाही, 15 सप्टेंबरलाच आम्ही हा यातून मार्ग काढू असं त्यांनी सांगितलं होतं। कोर्टाला आम्ही विनंती करू की आम्ही कोर्टाच्या आदेशाला अधीन राहून ज्या नियुक्त्या आहेत त्या आम्ही देतो, आणि त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये जिथे डिस्प्यूट आहेत त्या ठिकाणच्या OBCच्या ज्या किंवा इतर ज्या भरत्या आहेत त्या आम्ही सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। आणि राज्यातल्या सर्व विभागांच्या भरत्या करण्याचं मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत, परंतु अजून त्या जाहिराती आलेल्या नाहीत। आणि त्यामुळे पेसा भरतीमधले जे याचिकाकर्ते आहेत त्यांनाही सोबत घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून हा विषय आम्ही मार्गी लावतोय। त्यामध्ये कुठल्याही वेगळ्या समाजाला काही कुठला त्रास होईल असं काही त्यामध्ये नाही। असं असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळला जात नाही, याबद्दलचं थोडंसं वातावरण आम्हाला वेगळं वाटतं। आदिवासी समाजाचा आक्रमकपणा सरकारला किती फटका बसू शकतो? नाही, आता असं आहे की आमचा समाज तसा फार शोषिक आणि संयमी आहे, परंतु जर त्याच्याकडे लोट होत असेल तर त्यावेळेला जर रस्त्यावरची भूमिका आमच्या समाजाने घेतली तर मग त्यावेळेला ती आमच्यासुद्धा हातात राहणार की आम्ही ते थांबवू शकू। एकंदरीतच आपण पाहतोय आदिवासी आमदारांना काल मुख्यमंत्र्यांना भेट दिली नाही, मुख्यमंत्री आमच्याकडे पाठ का दर्शवत आहेत अशा पद्धतीचे सवाल सुनील भुसारा यांना उपस्थित केलेत। यासोबतच उद्यापासून राज्यभर सर्व रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत अशा पद्धतीची घोषणाच आदिवासी आमदारांच्या वतीने करण्यात आली आहे। कॅमेरामन अजिश उतरकर, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। तुम्हाला मुख्यमंत्री भेटत नाही, तुम्ही तर मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, आम्ही विरोधातले आहोत ना। नाही, उपाध्यक्ष हो, उपाध्यक्ष माझा आमदारांचं काही म्हणणं नाही। ठीक आहे बाबा, तुम्ही विरोधी पक्षात आहे। सर, तुम्ही आज पवार साहेबांची देखील भेट घेतली, काय प्रामुख्यानं या भेटीदरम्यान चर्चा झाली? नाही, आमच्या पालघर जिल्ह्यामधील आणि ठाणे जिल्ह्यामधील जे 2 मतदारसंघ भिवंडी ग्रामीण आणि पालघर मतदारसंघ आम्ही मागितलेले आहेत, आणि त्यासाठीच आमचं सिस्टम मंडळ, आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अनिल गावड, आमचे माजी बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी, आमचे नेते सुरेश पवार, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष विद्याताई वेखंडे, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भेट घेतली। मीर शाह आमचे त्या ठिकाणी ट्रेझरर आहेत। तर या 2 मतदारसंघावर आमचा दावा आहे, त्या ठिकाणी आमच्याकडे असलेला उमेदवार हा जिंकून येण्यासाठीच्या पात्रतेचा असल्यामुळे या 2 मतदारसंघावर आम्ही दावा केला। आम्ही आम्ही लढवण्याची आम्ही इच्छा साहेबांनी व्यक्त केली। साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यावर आम्ही मार्ग काढू। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन अजिश उतरकर, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।